कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। एक ऐतिहासिक, एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेच असेल की सर्व शेतकऱ्याची सरसकट या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। 2 लाखापर्यंत तुमचं कर्जमाफी या ठिकाणी करण्याची अट आता सरकारच्या माध्यमातून आता काढून टाकण्यात आली आहे। आज झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय आणि शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वात मोठा निर्णय घेऊन टाकलेला आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 98% शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र या ठिकाणी होणार आहे। अगोदर फक्त 2 लाखापर्यंत तुमचं कर्जमाफी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु आता राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। आता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी तुम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं असेल, ती तुम्हाला आता लाख रुपयाचं कर्ज असेल, 5 लाख रुपयाचं कर्ज असेल, तर तुम्हाला 10 लाखापर्यंतचं कर्ज असेल, तर अशा प्रकारचं कर्ज तुम्ही जास्तीत जास्त रक्कमी कर्ज तुम्ही काढलेलं असेल आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे। परंतु 5 लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला माफ होण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत आणि शेतीबद्दल काही महत्त्वाची कामे सुद्धा तुम्हाला करून घ्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा या ठिकाणी लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता तसेच काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील सरकारने तयार केली आहे। फक्त या जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कर्जमाफीचा लाभ या जिल्ह्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्ही पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या सांगितलेल्या सरकारच्या यादीमध्ये आलेला असेल तर तुम्ही कसे कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की टाईप करत चला। तर चला पाहूयात कोणते जिल्हे आहेत तर ते कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत आणि कोणते 2 कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहेत। तसेच तुम्ही जर 3 लाखापर्यंतच्या वर कर्ज काढले असेल, तुम्हाला शेतीबद्दल कोणती कामे करण्यासाठी तुम्ही कर्ज काढले असेल, वेगवेगळ्या औषध फवारणीसाठी, द्राक्ष असेल, आंबा असेल, या बागेसाठी तुम्ही कर्ज काढले असेल, तर तुम्हाला महत्त्वाची कोणकोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला लगेच मी सांगणार आहे। आता तुमची सरसकट कर्जमाफी होईल याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल। तर आता तुम्ही यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायचं आहे। चला तर पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती। तर शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेला आहे। आता शेतकऱ्याचा कर्जमाफीचा अखेर जो निर्णय झाला आहे तर काल रात्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी म्हणावे लागेल। आता शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। आता कर्जमाफी समितीचा अहवाल सरकारकडे सादर देखील केलेला आहे। ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नेमलेला कर्जमाफीच्या जो समितीचा अंतिम अहवाल आहे आता मुख्यमंत्र्यांकडे देखील देण्यात आलेला आहे। आता त्या अहवालामध्ये तब्बल 70 लाख शेतकरी आहेत ते आता अपात्र देखील झाले आहेत। काल रात्री कॅबिनेटची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीचा हा अंतिम अहवाल आहे तो देखील आता पाहण्यात आलेला आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। जर तुम्ही या ठिकाणी चूक केली तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। आता समितीचा अहवाल देखील तयार झालेला आहे। आता समितीचा अहवाल सबमिट होऊन झालेला आहे। आता बँकेचे जे काही कर्मचारी आहेत तर ते बँकेचे कर्मचारी आहेत जे शेतकऱ्यांना त्यांच्या घरी येऊन प्रश्न विचारणार आहेत। आता बँकेमार्फत प्रश्न विचारणं या ठिकाणी सुरू देखील झालेलं आहे। आता जे काही शेतकरी चूक करतील तो आता कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। आता ज्या बँकेच्या अधिकाऱ्यांना तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला काही उत्तरं द्यावी लागणार आहेत ते देखील मी थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही उत्तरं त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चुकीची दिला तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकता, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना करायला सांगितली, जे शेतकरी लवकरात लवकर ही गोष्ट करतील तर ते बँकेच्या संदर्भातले आहेत। जर तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे, अन्यथा एका चुकीमुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे। सध्या सरकारच्या सूचनेनुसार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला असलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये माहिती गोळा करणे देखील आता सुरू झालेलं आहे आणि काल झालेल्या आता बैठकीनुसार शेतकऱ्यांची माहिती देखील आता बँकेचे अधिकारी आहेत ते आता गोळा करायला लागलेत।
आता ही माहिती गोळा करत असताना जर शेतकऱ्याची कामे अर्जंटमध्ये केली नाहीत तर तुम्ही ही मोठी चूक या ठिकाणी केली तर तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्ही कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकता. मग नेमकी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? तुम्हाला जर कर्जमाफी मिळायची असेल तर कोणती चूक तुम्ही टाळायची आहे, कोणतं काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, सगळे काही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे. बघा, तुम्हाला कर्जमाफीची अत्यंत गरज असेल, तुमचं कर्जमाफ तुम्हाला होऊ द्यायचं असेल तर लक्षपूर्वक ही माहिती ऐकून घ्या. कारण की आता तुम्ही एक जर चूक केली तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही, अशी स्पष्टपणे सूचना मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहे. बघा, अनेक शेतकऱ्याची बरेच आंदोलन देखील झाली, त्यानंतर सरकारने देखील तारीखवर तारीख देण्यात आली, 30 तारीख देण्यात आली, 30 जून तारीख देण्यात आली आणि जूनच्या आत माफी कर्जमाफी करणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे खोटं वाटत होतं. मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री स्वतः देखील ग्वाही देण्यात आली, येणाऱ्या काही बजेटमध्ये आम्ही कर्जमाफीची तरतूद करणार आहोत. सध्या राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत दत्तामामा भरणे यांनी देखील आता बऱ्याच वेळा सांगतायत 30 जूनच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. तर हे खरंच आज ठिकाणी आज निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये आमदार बच्चू कडूचं आंदोलनाचं यश देखील म्हणावं लागेल. पण आता जे काही समिती स्थापन करायला सांगितली होती ती समिती देखील स्थापन करत आता समितीचा अहवाल देखील या अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता सरकारकडे हा अहवाल जमासुद्धा करण्यात आलेला आहे आणि या अहवालानंतर आता बँकांना सुद्धा सरकारने आदेश देण्यात आले आहेत. मग आता ज्या काही जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, तुम्ही कोणते असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, जे काही खाजगी बँका असेल तर या बँकेतून तुम्ही कर्ज काढलेलं असाल तर तुम्हाला या बँकेतून देखील ज्या सरकारी गव्हर्नमेंट बँका असतील, खाजगी बँका असतील, तुम्हाला त्या बँकेचा IFSC कोड असणं देखील अतिशय गरजेचं आहे. ज्या बँकेचा IFSC स्वतःचा IFSC कोड नाही तर त्या बँकाचं कर्ज माफ होणार नाही, असे आदेश देखील आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत. आता बघा, प्रत्येक शेतकऱ्याची बँकेद्वारे जे बँकेचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याद्वारे तुमची तपासणी देखील होणार आहे. त्यामुळं तब्बल 70 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी कदाचित वंचित देखील राहू शकते. बघा, जी काही समिती नेमली गेली होती तर त्या समितीला अहवाल देखील सादर करायला सांगितलं होता. मग त्या समितीने नेमका अहवाल काय सादर केला आहे तर या समितीच्या अहवालामध्ये असं काय सापडले ज्यामुळे 70 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र होण्याच्या मार्गावर आहेत. कोणती चूक तुम्ही करू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता यामध्ये सविस्तरपणे माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच आपण नवीन शेतकरीविषयी माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळं त्या चॅनल जे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याबरोबर पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील तुम्ही दाबून ठेवा. आता तुम्हाला जर कर्जमाफी हवी असेल तर हा व्हिडिओ एकही क्षण स्किप करू नका, कारण एक चूक तुमच्या लाखो रुपयाचं नुकसान देखील करू शकतं. काही समिती देखील स्थापन करण्यात आली होती, एक बैठक देखील घेतली आणि त्या बैठकीमध्ये समिती स्थापन करण्यात आली होती. जी समिती स्थापन करत असताना काही माननीय मुख्यमंत्री जे काही आर्थिक सल्लागार आहेत, प्रवीण परदेशी असतील, जे दुसरे आर्थिक सल्लागार असतील, यांच्या माध्यमातून जे प्रमुख आहेत आणि त्या समितीचा काही रिपोर्ट होता तो रिपोर्ट सादर करणं आता चालू आहे. आणि सादर करत असताना या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या बाबी देखील आढळून आले आहेत. ते एकदा आपण सविस्तरपणे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून कशी तपासणी होणार आहे, बँका शेतकऱ्यांना नेमकं काय विचारणार आहेत, कसे काय कोणती चूक तुम्ही करायची नाही, म्हणजे कोणते चुका केल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रश्न बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर तुम्हाला कोणती उत्तरं द्यायची आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे, हे देखील पाहणं अतिशय फार महत्त्वाचं आहे. आता या अहवालामध्ये देखील 30 लाख शेतकरी बाद देखील करण्यात आले आहेत समितीद्वारे. तर आता समितीला सांगितलं होतं की थकीत शेतकऱ्याची संख्या आहे. आता काय केलं समितीने, प्रत्येक याद्या काढलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक बँकानुसार किती शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यांची संख्या तयार केलेली आहे आणि दुसरं कर्ज किती वर्षापासून थकीत आहे. आता काही शेतकऱ्याचं 2024चं कर्ज आहे, काही शेतकऱ्यांचं 2023चं कर्ज आहे, काही शेतकऱ्याचं 2022चं कर्ज आहे. आता किती वर्षापासून थकीत कर्ज आहे त्यांची दुसरी देखील यादी काढलेली आहे आणि तिसरी यादी देखील जी काढण्यात आली ती देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि याच यादीमध्ये असंख्य अशा शेतकऱ्यांनी चुका केल्या आहेत. त्यामुळं पहिल्यांदाच टप्प्यामध्ये 30 लाख शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत. तर त्यांनी काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता टोटल तुमचं किती कर्जमाफ होणार आहे हा देखील तुम्हाला आता माहिती सांगणार आहे. आणि पुढील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या प्रकारचं कर्जमाफ होणार आहे. जे शेतकरी रेग्युलर कर्जमाफ भरतात त्यांचं देखील कर्जमाफ होणार आहेत का, ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे त्यांचं कर्जमाफ होणार आहे का, यांची देखील माहिती घेणार आहे. आणि तुम्हाला जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सूट मिळणार आहे का याची देखील आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. जे प्रवीण परदेशी ते मुख आर्थिक सल्लागार आहेत जे ते आता समितीचे प्रमुख देखील आहेत, हे देखील आता कर्जमाफीच्या यादीमधून
आता कोणकोणते जिल्हे घेण्यात आले आहेत हे देखील आपण आता पाहून घेणार आहोत. तर ह्या रिपोर्टमध्ये काय हे तुम्हाला समजलं, पण आता ही कर्जमाफी आता ही प्रचंड अटी आणि शर्तीची आहे. म्हणजे ही सरसकट कर्जमाफी होणार नाही हे देखील 100% आता फिक्स झालेलं आहे. यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, जे काही गरजू शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे असं त्या ठिकाणी रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आता सरकार देखील प्रयत्नशील आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा. पण जे अपात्र शेतकरी होत आहेत त्यांना देखील एक गोष्ट सांगल्यानंतर ते देखील शेतकरी आता पात्र होऊ शकतात. आता ती कोणती गोष्ट आहे ते देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटवरून बघा. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे आणि चालू कर्जदार आहेत त्या ठिकाणी कागदपत्र देखील त्यांचे मागवण्यात आले, ज्यामध्ये 7/12 उतारा असेल, आधार कार्ड असेल, नंतर 8अ दाखला असेल, खाते क्रमांक असेल, मोबाईल जो आधार क्रमांकाला लिंक केलेला आहे ज्याचा मोबाईल नंबर असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ज्यांच्यामुळे 90% शेतकऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे ते म्हणजे फार्मर आय डी आहे. फार्मर आय डी कार्ड तुम्हाला काढून घेणं अतिशय बंधनकारक आहे. तुमचं कर्ज माफ होणं कॅन्सल देखील होऊ शकतं. तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला कर्ज तुम्हाला माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून आता सक्त देण्यात आलेलं आहे. आता बघा, तुम्ही नुसता अर्ज करून शांत बसला तर तुम्हाला अजिबात कर्ज माफ होणार नाही. फार्मर आय डी कार्ड तुमचा जो काही विके नंबर आहे तर देखील तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, या संदर्भातली माहिती अशा बँकांना जमा करण्यास सांगितलेली आहेत. बघा, सरकारच्या माध्यमातून बँक समितीने देखील म्हणजेच जी बँकेची समिती आहे त्यांनी देखील संपूर्ण अहवाल तयार करून सरकारकडे आता पाठवण्यात आले आहेत. आणि जे बँकेच्या लेवलकारी एक अधिकारी देखील नियुक्त करण्यात आलेला आहे आणि ते तुमच्या घरी येणार आहे. त्यांची संपूर्ण माहिती, शेतकऱ्याला कर्ज किती आहे, किती वर्षापासून रेग्युलर भरतो का, थकीत कर्ज आहे, याची संपूर्ण माहिती तुमचा अहवाल बँकेच्या अधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. आणि अधिकारी थ्रू जे आपले मुख्यमंत्री जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याकडे पाठवणार आहेत आणि त्यांची कर्ज माफ होणार का नाही हे आता तुम्हाला फायनल ठरणार आहे. आता बघा, सगळ्यात जे पत्र काढण्यात आलं आहे, आता जे बँक अधिकारी काय करणार आहेत याची देखील माहिती सांगणार आहे. आणि कर्जाचा इतिहास कशा पद्धतीने कर्ज भरलं आहे, कधी काढलं होतं, कुठे हप्त्यामध्ये गॅप पडला आहे का, किती रुपयाचं कर्ज आहे, या देखील संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहेत. आता राज्यस्तरीय बँकर समिती करून तब्बल 31,000 कोटी रुपयाचं कर्ज आता शेतकरीकडे थकीत असल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता 15 दिवसापूर्वी बँकर समितीला पत्र गेलं होतं आणि बँकर समितीने देखील चालू केलेलं आहे, चौकशी देखील चालू केलेलं आहे. आणि 31,000 कोटी रुपयाचं कर्ज आपल्याला शेतकऱ्याकडून थकीत असल्याची माहिती देखील आता सरकारला देण्यात आलेली आहे. पण आता लक्षात घ्या की चालू वर्षाचं कर्ज याच्यामध्ये घरी धरलेलं आलेलं नाही. फक्त 2023, 2024 आणि 2003 वर्षाचं कर्ज धरलेलं आहे आणि ती तब्बल 31,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्याचं थकीत आहे अशी माहिती देखील आता अधिकाऱ्यांनी सरकारकडे देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये त्यावेळेस कर्ज आहे ते आता कर्ज 2025चं पकडण्यात आलेलं नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चूक करायची नाही. जे नियमित कर्ज भरत आहेत त्यांना, कर्ज भरत असणारे त्यांना देखील सूट होणार का अशी माहिती देखील आता या ठिकाणी आलेलं आहे. जे काही लोक नियमित कर्ज भरत आहेत त्यांची कर्जमाफी होणार आहे. त्यांना प्रोत्साहनपर वर 50,000 रुपयेचं विशेष अनुदान देखील दिलं जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही बँका आहेत कदाचित असं म्हणू शकतात की तुमचं काय जे राहिलेलं कर्ज आहे तर ते कदाचित म्हणू शकतात की तुमचा एखादा दुसरा हप्ता भरायचा, जेणेकरून रेग्युलर कर्जमध्ये देखील दाखवू शकतात. म्हणजे तुमची कर्जमाफी कदाचित होऊ शकते. आता बँकमध्ये तुम्हाला विचारू शकतात की तुम्ही काय करा, OTS करा, म्हणजे वन टाईम सेटलमेंट. म्हणजे डायरेक्ट उदाहरणार्थ तुमचं 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, ते म्हणतील एक काम करा, 7 लाख रुपये द्या आणि आपण सरळ कर्ज फायनल करून टाकू. असं करू नका अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. कारण की तुम्ही तोट्यामध्ये जाऊ शकता. तुम्ही रेग्युलर किंवा तुम्ही नियमित कर्ज भरणार असणार त्याआधी गृहीतसुद्धा धरलं जाऊ शकतो आणि तुमची कर्जमाफीसुद्धा रद्द होऊ शकते. त्यामुळे कदाचित तुम्ही जोपर्यंत सरकारकडून काही महत्त्वाची माहिती येत नाही तोपर्यंत कर्ज भरू नका अशा प्रकारे देखील माहिती शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी देण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला तुमचं मत काय नक्की कमेंट करून कळवा. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याची आर्थिक स्थिती त्यावेळेस तपासली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला खरंच शेतकऱ्यांनी याची गरज आहे का, खरंच शेतकरी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे का, हा देखील प्रचंड मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. जे काही गडगंज संपत्तीवाले शेतकरी आहेत ते देखील त्या ठिकाणी शेतकरी चेक केले जाणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नियमित जी कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत या ठिकाणी त्यांचं कर्ज माफ होणार की नाही हा देखील प्रश्न आहे. पण त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देखील दिलं जाणार आहे अशी माहिती आता सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमचं जर थकलेलं कर्ज असेल आणि तुम्ही भरायला गेले असेल, तुम्ही कदाचित नियमामध्ये येऊ शकता. तर तुम्ही अशी शंका देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर तुम्ही कर्ज भरू नका अशी माहिती देखील आता तज्ज्ञाकडून आलेलं आहे. तुमचं यावर मत काय नक्की कमेंट करून करा आणि तुमचं कर्ज कोणत्या बँकेमध्ये थकीत आहे, तुमची कर्जाची स्थिती काय ते देखील कमेंटमध्ये नोंदवा.
आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.